हॅलो एव्हरीवन, 29 SB वर्ल्डवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा विषय आहे प्रेम ही वेगळीच व्याख्या, भाग दुसरा। पहिला भाग पण आहे आपल्या चॅनलवर, अवेलेबल आहे पहिला भाग, तुम्ही पाहू शकता। आणि आता इकडे खूप ट्रॅफिक आहे, ॲक्च्युली मी चालते थोडंसं। तर तुम्हाला एक सांगेल की प्रेमाच्या ना अनेक वेगवेगळ्या व्याख्या आहेत। खूप लोक वेगवेगळ्या प्रकारे, त्यांचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो। मेन म्हणजे प्रेम ही एक भावना आहे, ओके। तर दिखावा नाही आहे तो। खूप लोक दिखावा करतात आणि चुकीच्या पद्धतीने त्याची व्याख्या बनवतात। त्यामुळे खूप लोकांचा, जरी प्रेम ही एक पवित्र व्याख्या असली तरी खूप लोकांचा चुकीचा दृष्टिकोन बनतो। आणि लहानपणापासून ना आपल्या आजूबाजूच्या लोकांनी मनावर ठसवलेलं असतं की प्रेम नाही करायचं, ही चुकीची गोष्ट आहे, हे असं आहे तसं आहे वगैरे वगैरे, ओके। तर हे असं ठसवलेलं असतं आणि त्यांनी मनामध्ये ना खूप चुकीच्या व्याख्या भरलेल्या असतात की प्रेम केलं की असं होतं तसं होतं। त्यामुळे अनेक गोष्टीत, म्हणजे अनेक, याच्यावर खूप सारे वाद पण होऊ शकतात। त्यामुळं मला जितकं सांगायचे पॉईंट्स तितके मी तुम्हाला नक्की सांगेल। आत्ता मी चालता ॲक्च्युली रेकॉर्डिंग करते, तर जितकं शक्य होईल तितके पॉईंट्स मी कवर करण्याचा प्रयत्न नक्की करेल। कारण की एकदा पॉईंट्स विसरले की विसरूनच जातं, परत वेळ नाही भेटला तर रेकॉर्डिंग होईल का नाही माहीत नाही। म्हणून मी आत्ताच सांगते की ती एक भावना आहे आणि खूप पवित्र ही गोष्ट आहे। आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रेम हे हवंच, हे एक औषधासारखं आहे। सर्वांनाच ते लाभतं असं नाही। खरं प्रेम करणारी व्यक्ती जी असते, एकदम तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, म्हणजे खूप लोक असं असतात आपल्या आयुष्यामध्ये। मी हे सांगत होते की काही लोक फक्त लालच मतलब असेल तरच प्रेमात पडण्याचं ढोंग करतात, सोंग करतात। त्यामुळे प्रेमावरचा ना जो खरा विश्वास असतो ना, तो उडालेला असतो खूप लोकांचा अनेकदा, किंवा धोका खाल्लेला असतो अनेकदा खूप लोकांनी। त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की नाही, प्रेम म्हणजे हे सगळं खोटं आहे, हे सगळं दिखावा आहे, हे असं त्यांना वाटत असतं, ओके। त्यामुळे मग ते कसं ना, एकदा तोंड पोळलं, आपण समजा चहा पितोय किंवा गरम पदार्थ एखादा लिक्विड पितोय आणि एकदा आपलं तोंड पोळलं तर तो ताकसुद्धा फुंकून पितो। तर हे लोक हेही कष्ट घेत नाही ताकसुद्धा फुंकून पिण्याचं, म्हणजे पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचं किंवा पुन्हा एकदा ती रिस्क घेण्याचं। कारण ऑलरेडी त्यांना वाईट अनुभव आलेला असतो। पण एकच मी सांगू इच्छिते की सगळे लोक सारखे नसतात। प्रत्येकाचा विचार वेगळा, प्रत्येकाचे देहबोली वेगळी, प्रत्येकाची वातावरण वेगळं, आजूबाजूचं प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळी, सगळंच वेगळं म्हणजे। त्यामुळे खूप लोक ना सगळ्यांना एकाच पारड्यात तोलतात, तर हे खूप चुकीचं आहे। प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आणि प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगळे, हे सर्वांनी लक्षात घ्या। आणि इमानदार व्यक्तीला, जर आता दोन प्रकारचे लोक आहेत, काही लोक पारख करणारे असतात आणि काही लोक ना ज्यांना खरंच व्यक्तीची पारख करता येत नाही। तर ज्या लोकांना पारख करता येत नाही आणि त्यांच्या हातून जर चूक झाली एखाद्या व्यक्तीला ओळखण्यामध्ये, तर ते इतकं, म्हणजे आपण हे नाही करू शकत, म्हणजे ठीक आहे तो व्यक्ती इनोसेंट आहे म्हणून त्याला समोरची व्यक्ती ओळखता नाही आली असं, किंवा अनुभव थोडा कमी असू शकतो दुनियेचा, त्यामुळे त्याच्या हातून चूक झाली, ओळखता नाही आलं व्यक्तीला आणि त्याने धोका खाल्ला किंवा ओळखता नाही आलं असं आपण म्हणू शकतो। अजून एक गोष्ट अशी येते की ज्या व्यक्तीला पारख आहे, ज्या व्यक्तीला माहिती आहे ही व्यक्ती कोणत्या कॅटेगरीतली, ती व्यक्ती कोणत्या कॅटेगरीतली, कोणती व्यक्ती खरंच आपल्या योग्य आहे आणि कोणती व्यक्ती प्रतिष्ठित आहे, कोणती व्यक्ती
चांगल्या विचाराची नाही आहे किंवा चांगल्या स्वभावाची, चांगल्या वृत्तीची नाही आहे, चांगल्या वासनेची नाही आहे, हे कळायला हवं. ज्यांना पारख आहे त्यांचं म्हणते मी, आणि ज्यांना पारख आहे त्या व्यक्तीने सुद्धा, इमानदार व्यक्तीला दुसऱ्या चुकीच्या लोकांसारखं समजलं किंवा चुकीच्या लोकांच्या पारड्यातच तोलत गेला तर खूप वाईट आहे. कारण की त्याला चान्स असतो त्या व्यक्तीला की तुमच्याकडे पारख करण्याची शक्ती आहे, वृत्ती आहे, तर तुम्ही पारख करा. आणि चांगल्या इमानदार व्यक्तीला सुद्धा तुम्ही कसं काय तोलू शकता चुकीच्या लोकांच्या कॅटेगरीमध्ये. तर आता खूप सारं ऊन येते म्हणून तुम्हाला मी दिसत नसेल फ्रेंड्स, पण मला हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. अजून पण खूप सारे पॉईंट्स आहेत, ते आपण सेटअप लावल्यानंतर बोलूया. तोपर्यंत थँक्यू, आणि नक्कीच विचार करा यावर, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपले येतच असतात तर ते पहा. ओके, थँक्यू.